नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मटणाची रेसिपी बघणार आहोत. प्रथम इथे मी मटण स्वच्छ धुवून त्याला आलं लसूण लावून ठेवलेलं. आता त्यामध्ये 2 पळी तेल, 1 तेजपत्ता घालून मटण असं छान त्या तेलामध्ये परतून घ्या आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्या. थोडेसे पाणी घाला. कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या लावून घ्या. इथे आपण एक मसाला बनवणार आहोत. 1 चमचा जिरा, 2 मोठे कांदे, भरपूर कोथिंबीर, धणे 1 चमचा. छान असं परतून घ्या. कांदा शिजला, थोडा लालसर झाला की त्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं घालूया. तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता. मी ते खिसून ठेवलेलं आहे खोबरं. आणि 1 चमचा आला लसूण पेस्ट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. हे सगळे घालून छान हा मसाला भाजून घेऊया. आता तो गार करायला बाजूला ठेवूया. इथे 2 मोठ्या पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, तेजपत्ता असं घालून हे चांगले तेलावर परतून त्यामध्ये मोठे बारीक चिरलेले कांदे घालूया. आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण इथे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. पुन्हा 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 3 मोठ्या टॅमॅटोची पेस्ट हे घालून छान असं परतून घ्या. एकजीव करून घ्या छान आणि परतून घ्या. आता आपल्या इथे जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलेले ते आता गार झालेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे इथे 1 चमचा हळद, 5 ते 6 चमचे लाल तिखट, आगरी कोळी मसाला. आणि आपण आता हा मसाला एकजीव करून घेऊया छान. हा बघा मसाला वाटून झालेला आहे आपला. छान तेल सुटेपर्यंत बघा छान असं कलर आलेला आहे. यामध्ये आता आपण वाटलेला मसाला सर्व घालून घेऊया. इथे मी 3 किलो मटण आहे. मटण मसाला बनवत आहे. छान बघा आपला हा वाटलेला वाटण त्यात घालून झाकण देऊन 5-1 मिनटं वाफ देऊन छान असं तेल सुटेपर्यंत हा वाटण आपण तयार करून घेतलेला आहे. आता यामध्ये 3 ते 4 शिट्ट्या घेतलेलं आपण कुकरमधलं मटण त्यात घालूया आणि छान एकजीव करून घेऊया. आणि झाकण देऊन 10 ते 15 मिनटं छान हा मसाला शिजून देऊया. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, तुम्ही कुठून बघता? नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. आता इथं आपला मटण मसाला रेडी आहे. तुम्ही कशाही सोबत खा, भाकरी, भात. ही मला ऑर्डर आलेली होती 3 किलो मटणची. आता मी हे भाकरीसोबत खायला सर्व करत आहे. पुढच्या रेसिपीला लवकरच भेटू. नमस्कार.